14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये लागलेली अत्यंत भीषण आग विझवताना मुंबई अग्निशामक दलातील 66 कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले। तसेच अग्निशमन कार्य करताना हुतात्मा झालेल्या अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कन्ना चौक येथील अग्निशमन केंद्र येथे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधीतून अग्निशामक जवानांना आगीपासून बचाव होण्यासाठी अग्निशामक सेफ्टी किट सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, मल्लिकार्जुन हुणजे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी अवचित धुमाळ तसेच अग्निशामक विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते। सदर सप्ताह काळात देशातील सर्व अग्निशमन संस्था, विविध औद्योगिक संस्था यांच्यातर्फे सप्ताह पाळण्यात येऊन सदर सप्ताहात आग लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी व दक्षता तसेच आग लागल्यास कोणतीही कारवाई करावी यासंबंधी सविस्तर माहिती दलाकडून लोकांना दिली जाते। देशात आगीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते तर अनेक जणांचे प्राण आगीमध्ये गमवावे लागतात। एवढी मोठी प्रचंड मालमत्तेची हानी भारतासारख्या गरीब देशात न परवडणारी आहे। आगीमुळे मालमत्तेचे नुकसान परत भरून निघू शकत नाही। विमा कंपनीद्वारे मिळणारी मदत ही फार अल्पशी असते व बऱ्याचशा मालमत्तेचे विमाही केलेले नसतात। त्यामुळे हजारो लोकांचे संसार धुळीस मिळतात, हजारो कामगार बेकार होतात। आगीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्ती पुन्हा जिवंत करता येत नाहीत। आग ही आपोआप कधीही लागत नाही। बऱ्याच वेळेला आपल्या बेपर्वाईने व सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे आग लागते। आग ही आपले शत्रू समजून तिच्यापासून आपले व आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे। वरील बाबतची माहिती देशातील अग्निशामक दलामार्फत सेवा सप्ताहात काळात भाषणे, वर्तमानपत्रात उल्लेख, टीव्ही व फिल्म दाखवून दिली जाते। तेव्हा या सर्वांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी केल्यास देशातील आगीपासून होणारे मालमत्तेचे व जीवितेचे प्रचंड नुकसान निश्चितपणे कमी करता येईल। सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दल नागरिकांच्या जीवितेचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याकरता 24 तास विनामूल्य सेवा उपलब्ध करून देत आहे। सोलापूर शहरात एकूण 5 ठिकाणी अग्निशामक केंद्रे असून ती याप्रमाणे: रविवार पेठ मुख्य अग्निशामक केंद्र, मोबाईल नंबर 0217 274 0364, भवानी पेठ अग्निशामक केंद्र, संपर्क क्रमांक 274 0367, सावरकर मैदान अग्निशामक केंद्र, संपर्क क्रमांक 274 0368, होडगी रोड अग्निशामक केंद्र, संपर्क क्रमांक 274 0389, अक्कलकोट रोड MIDC अग्निशामक केंद्र, संपर्क क्रमांक 274 0366 व मुख्य अग्निशमन अधिकारी, मोबाईल नंबर 94 22 45 79 36। सध्या दलाकडे सर्व मिळून 9 गाड्या असून तसेच अरुंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्यासाठी 1 मिनी फायर फायटर वाहन, 2 फोम टेंडर फायर फायटर गाड्या दलात उपलब्ध आहेत। सदर फोम टेंडर फायर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त वाहन उपलब्ध आहे। आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून विनामूल्य मनपास प्राप्त झाले आहे। मनपा हद्दीमध्ये कोणतीही आग व अपघात मदत कार्यास फी द्यावी लागत नाही। सोलापूर शहरातील जनतेसाठी आग व अपघात आणीबाणी प्रसंगी 24 तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे। सदर अग्निशमन दिनाबद्दलचे माहिती सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने सोबत लोकांना उपयुक्त अशी माहिती दिली आहे। अग्निशामक दलाच्या वतीने मागील संपूर्ण वर्षभरात एकूण किती आगी विझवल्या, किती मालमत्तेचे नुकसान झाले आणि दलाच्या कार्यवाहीमुळे किती लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती सोबत दिली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।